नमस्कार मंडळी. शासकीय योजना ए टू झेड या आपल्या विश्वासू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बोलणार आहोत लाखो महिलांच्या जिव्हाळ्याच्या योजनेबद्दल, लाडकी बहीण योजना. जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तुमच्या खात्यात पैसे आलेत का? जर नाही तर कोणती अपडेट आहे? सगळी माहिती आज आपण घेणार आहोत, अगदी संपूर्ण आणि खात्रीशीर. भाग 1. योजना ओळख. लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. पात्रता, अर्ज प्रक्रिया, कागदपत्र यावर आपण थोडक्यात नजर टाकू, कारण तुमचं लक्ष सध्या हप्त्यावर आहे. भाग 2. जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट. मुख्य मुद्दे. जून महिन्याचा हप्ता 30 जूनपूर्वी जमा झाला होता. जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास थोडा उशीर झालेला आहे. महत्त्वाची अपडेट. 8 जुलै 2025 पासून हप्ता हळूहळू जमा होणार आहे. यासाठी जिल्हानिहाय प्रक्रिया सुरू आहे. काही जिल्ह्यात 8 ते 10 जुलै दरम्यान रक्कम खात्यात जमा होणार आहे. टीप: जर तुमचं खातं डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी लिंक असेल आणि केवायसी अपडेट असेल तर पैसे वेळेत येतील. रक्कम त्या खात्यात जमा होते जे डीबीटीसाठी निवडलेलं आहे आणि पीएम जनधन, पोस्ट ऑफिस अकाउंट, एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बीओआय इत्यादी बँकेत खाता असल्यास लगेच अपडेट येते. भाग 3. हप्ता न मिळाल्यास काय करावे? तुमचं पैसे आले नाहीत? घाबरू नका. खालील 3 गोष्टी लगेच तपासा. 1. बँक खातं लिंक आहे का? 2. केवायसी अपडेट आहे का? 3. डीबीटी स्टेटस चेक केलं का? डीबीटी पोर्टलवर जाऊन आधार नंबर आणि बँक नाव टाका. तिथे पैसे आलेत का हे स्पष्ट दिसेल. अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करा. गरज असेल तर महिला व बालकल्याण विभागाच्या हेल्पलाईनवर फोन करा. भाग 4. पात्रता आणि अर्ज स्थिती. वय 21 ते 60 वयोगटातील महिला, बीपीएल कार्ड धारक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास महिला, बँक खाते आधार लिंक असणं आवश्यक. अर्ज केलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये अनुदान. भाग 5. कोणत्या बँक खात्यात रक्कम येते? रक्कम त्या खात्यात जमा होते जे डीबीटीसाठी निवडलेलं आहे आणि पीएम जनधन, पोस्ट ऑफिस अकाउंट, एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बीओआय इत्यादी बँकेत खाता असल्यास लगेच अपडेट येते. भाग 6. हप्ता येण्याची संभाव्य तारीख. 8 ते 12 जुलै 2025 दरम्यान हप्ता येण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यामध्ये 10 तारखेनंतर येऊ शकतो. एसएमएसद्वारे माहिती मिळते म्हणून मोबाईल नंबर अपडेट असावा. भाग 7. प्रेक्षकांचे एफएक्यूज उत्तरांसह. प्रश्न 1. माझं नाव आलेलं आहे पण पैसे नाहीत. डीबीटी अडथळा, खाते चुकीचे लिंक किंवा तांत्रिक समस्या असू शकते. प्रश्न 2. अर्ज मंजूर झाला पण एसएमएस नाही. मोबाईल नंबर चुकीचा असू शकतो. नजीकच्या सेतू केंद्रात अपडेट करा. प्रश्न 3. योजनेत नाव नाही तरी अर्ज करता येतो का? हो, पुढील टप्प्यात अर्ज प्रक्रिया सुरू होईल. वेबसाईटवर लक्ष ठेवा. तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचा जुलै हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जर तुम्हाला अजून शंका असतील तर खाली कमेंट करा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण माहिती ही शेअर केल्यानेच उपयोगी पडते. धन्यवाद.